अंबरनाथमध्ये भर दिवसा सीमा कांबळे या महिलेची हत्या झालेली आहे। आपल्यासोबत तिची बहीण आहे। नेमकं काय घटना होती, का हत्या झालेली आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय आणि नेमकं प्रकरण आहे, संपूर्ण कहाणी तुम्ही ABP माझाला सांगा। मी नंदा बोलते, नंदा शेंडगे। माझी बहीण सीमा कांबळे, तिच्याकडून पैसे घेतले होते राहुल भिंगारकरने, पण ते राहुल भिंगारकरने पैसे घेतले होते त्यांच्या प्रेमाच्या नाटकामध्ये। तो बोला मी प्रेम करतो तुला, मी तुला लग्न करणार आहे तुझ्या संगती, म्हणून माझ्या बहिणीने पैसे दिले। आता तो बोलतोय मला अजून 5 लाख रुपये दे तर मी तुझ्या संगती लग्न करेन, नाहीतर मी तुझ्या पोरीजवळ लग्न करेल, असं तो बोलला। तर पोरीचा पण खतरा आहे, तुला पण खतरा आहे, तुमचा मी विकेट पाडन, असं तो तिला बोलत होता। तर काल ही त्यांची बात झाली आज, आणि कालच तिला बोलले का आज आम्ही पैसे देतोय तुला, 2,60,000 तुझे आहे, देतोय तू ये। तिला तिकडे जंगलमध्ये बोलवली आणि तिथं तिला मारली। किती दिवसापासून प्रेम संबंध होते या राहुलचे आणि सीमाचे? 2021 पासून त्यांची ओळख होती आणि तिथून त्यांचे काही संबंध होते। आणि त्याच्यामध्ये तो बोलला तिला का माझ्यावर लय कर्ज आहे, माझं कर्ज तू निपटव, मग आपण लग्न करू। त्याचं त्यांनी कर्ज फेडलं, तसं त्यांनी हात वरती केला। सीमाचं लग्न झालेलं आहे, ती तिच्या पतीपासून विभक्त राहते। नेमकं काय कहाणी होती, त्यांच्यात काय वादविवाद होते का? राहुल कसा यांच्यामध्ये आला? राहुल यांच्यामध्ये आलेला नाही, आणि तिचा नवरा सीमा कांबळेचा नवरा आणि सीमा ते त्यांची ते आपसमध्ये काय भांडणं होती, त्याच्यासाठी तिचा नवरा सायटीला होता। पण हा जो दोस्त म्हणून दया केली तिने, काय यांच्या घरामध्ये जेवण नाही, त्याची आई मारायला जात होती, तो मारायला जात होता, उल्हासनगरला त्याला कोणी पकडून मारायला घेतलेली होती। तर तिला असं वाटलं का याला बाहेर काढायचे आपण, तर तिने पैसे दिले त्याला त्याच कारणाने। यांनी काय प्लॅन केला होता का, तयारी होती का त्याची? कारण की हत्या केली त्यावेळेस त्याच्याकडे हत्यार होतं, पैसे देण्यासाठी बोलवलं असं तुम्ही सांगताय, त्याची आधीपासूनच तयारी होती तिला मारण्याची? हां, त्याने तिला धमकी दिलेली तुझा विकेट पाडेल म्हणून, तुझा विकेट पाडेल मी तेव्हाच मी राहणार, असं तो बोललेला होता। कधी बोलला होता तुझा विकेट पाडेल? काल बोलला होता। काल माझ्या बहिणीने मला फोन केला होता, काल माझी बहीण बोलली तुझा विकेट पाडेल असं तो बोलला आहे तिला। तर मी तिला काय बोलले का असं काय होणार नाही, तू तुझं पैसे घे, उद्या बोलवले तर पैसे घे आणि शांत राहा। पण तिला पैशासाठी बोलवली आणि तिचा मर्डर केला। काय म्हणजे तो प्लॅन केलेलाच होता त्यांनी त्याच्यासोबत हत्यार होतं आणि ते स्टेशन परिसरात आले होते, हत्या झालेली आहे, म्हणजे त्याने अगोदरच प्लॅन केला होता असं म्हणायचं आहे तुम्हाला? हो, अगोदर प्लॅन केलेले आणि त्याच्यामध्ये त्याच्या आईचा पण हात आहे। त्याची आई पण बोलली होती मी सोडणार नाही, तुझ्या पोरीचं लग्न कर माझ्या पोराजवळ, असं त्याची आई बोलली होती। त्याच्या आईचा पण हात आहे याच्यामध्ये आणि त्याचा पण आहे। नक्कीच अत्यंत धक्कादायक ही घटना घडलेली आहे। अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची हत्या करण्यात आलेली आहे। याचं कारण म्हणजे प्रेम होतं आणि प्रेमामध्ये आर्थिक व्यवहार झाला आणि याचमुळे ही हत्या झाल्याची माहिती आता आपल्याला सीमा कांबळे यांच्या बहिणीने दिलेली आहे। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, ABP माझा, अंबरनाथ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।